सर्वे छात्राः नमो नमः. आज आपण वीरवनिता विश्पला हा पाठ क्रमांक 6 पाहणार आहोत. यामध्ये ऋग्वेदात उद्धृता अतीव अद्भुता रोमांचकारिणी चे एषा कथा स्त्रीणां सामर्थ्यम दर्शयते. ऋग्वेदामधून घेतलेली ही रोमांचकारक अशी कथा स्त्रियांचं सामर्थ्य या ठिकाणी दर्शविते. शस्त्रक्रिया विशारदो अश्विनी कुमारो प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य मूलाधारौ स्तः. शस्त्रक्रियाचे विशारद असणारे अश्विनी कुमार यांचं प्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञानाचं मूळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विश्पलायाः चरित्रं प्रेरणादायकं खलु सर्वेषां कृते. विश्पलाचं चरित्र हे प्रेरणादायक खरोखर सगळ्यांच्यासाठी आहे. आपल्या इथे पाठ हा सुरू होतो. खेलराजः नाम कश्चित् नृपः. खेलराज नावाचा कोणी एक राजा होता. विश्पला तस्य पत्नी. विश्पला ही त्याची पत्नी होती. सा यथा महाविदुषी आसीत. ती कशी होती? महाज्ञानी. महाविदुषीचा अर्थ आहे महाज्ञानी. महाज्ञानी होती ती. तथैव रणकुमारा अपि आसीत. त्याचप्रमाणे ती अतिशय महाज्ञानी तर होतीच, पण युद्ध करण्यामध्ये कुशल देखील ती होती. रणकुशला म्हणजे युद्ध करण्यामध्ये अतिशय कुशल होती. खेलराजः अपि शूरः पराक्रमी च आसीत. आणि खेलराजा सुद्धा शूर आणि पराक्रमी होता. सह विश्पलया सह सुखेन जीवती स्म. ते विश्पलेच्या बरोबर सुखाने जीवन जगत होते. अथ कदाचित शत्रवः खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः. नंतर कधीतरी एकदा शत्रूंनी खेलराजाच्या राज्यावर आक्रमण केलं. आक्रमणं कृतवन्तः म्हणजे आक्रमण त्यांनी केलं. महत्युद्धम आरब्धम. फार मोठं युद्ध झालं. महत् म्हणजे मोठं. सेनायाः नायकः खेलराजः रणांगणं प्राविष्ट. सेनापती खलराजा रणांगणामध्ये आले. सेनानां नायकः याचा अर्थ सेनानायकः म्हणजे सेनापती. खेलराजा रणांगणामध्ये प्राविष्टत म्हणजे प्रवेश त्यांनी केला. विश्पला अपि रणांगणं प्रविष्टवती. विश्पलाने सुद्धा रणांगणामध्ये प्रवेश केला. भुवम् अवतीर्णा चामुंडेश्वरी इव सा शत्रूणां संहारं कृतवती. म्हणजे पती पत्नी दोघांनी सुद्धा रणांगणामध्ये प्रवेश केला. पृथ्वीवर अवतरलेल्या एखाद्या भुवम म्हणजे पृथ्वी. भुवमचा अर्थ आहे पृथ्वी. अवतीर्णा म्हणजे अवतरलेल्या. चामुंडेश्वरी इव सा चामुंडेश्वरी प्रमाणे तिने काय केलं? शत्रूणां संहारं कृतवती. शत्रूंचं तिने संहार केलं. एखाद्या जमिनीवर अवतरणारी चामुंडेश्वरी प्रमाणे तिने शत्रूंचा या ठिकाणी संहार केला आहे. तस्याः शौर्यं तिचं शौर्य पराक्रमं च दृष्ट्वा तिचं शौर्य आणि पराक्रम दृष्ट्वा याचा अर्थ पाहून तिचं शौर्य आणि पराक्रम पाहून शत्रवः अपि चकिताः अभवन्. शत्रू देखील चकित होत होते. जितकी ती युद्ध करण्यामध्ये प्रवीण होती की शत्रूसुद्धा तिचं शौर्य आणि पराक्रम पाहून शत्रू देखील चकित होत होते. एषा रणरंगात यावत न निवार्यते तावत जयः सर्वथा न प्राप्यते. ही जोपर्यंत एषा म्हणजे ही रणांगणात यावत म्हणजे जोपर्यंत ही रणांगणामध्ये आहे, रणांगणातून बाजूला गेली जात नाही. म्हणजे निवार्यते म्हणजे निवारण करणे. जोपर्यंत विश्पलेला आपण रणांगणामधून बाहेर करत नाही, हिला बाजूला केली जात नाही, इति चिंतयित्वा तावत जयः सर्वथा न प्राप्यते. तोपर्यंत जय अजिबात आपल्याला मिळणार नाही. जोपर्यंत आपण हिला, इथे वाक्य काय सांगितलंय की जोपर्यंत आपण याला विश्पलेला रणांगणामधून काढत नाही तोपर्यंत जयः सर्वथा न प्राप्यते. सर्वथा आपल्याला जय प्राप्त होणार नाही. आपल्याला अजिबात जय मिळणार नाही. इति चिंतयित्वा अशा प्रकारे चिंतन करून शत्रू सैनिकाः युगपत म्हणजे शत्रू सैनिकांचं एकदम सगळं एक युगपत म्हणजे सगळं एक झुंड वगैरे म्हणतो आपण, त्याप्रमाणे शत्रू सैनिकांचं सगळं एक टोळी त्यांची आक्रम्य ताम
अवरुद्धवन्तः म्हणजे शत्रू सैनिकांनी एकदम एकाच वेळी सर्व बाजूंनी त्यांनी हल्ला करून तिला अवरुद्धवन्तः म्हणजे अडवलं. एकाच बाजूने तिच्यावर सगळ्यांनी हल्ला केला आणि तिला अडवलं. शत्रू सैनिकाः ते असंख्याः शत्रूचे सैनिक हे असंख्य होते. विष्पला तू एकाकिनी आणि मात्र विष्पला ही एकटीच आणि शत्रूचे सैन्य फार मोठे. तथापि तस्याः मनसि न भीती लेशः अपि आसीत्. तरीसुद्धा तिच्या मनामध्ये भीतीचा एक लेश मात्र सुद्धा, भीती लेशः म्हणजे भीती लेश सुद्धा, भीतीचा लेशही नव्हता, म्हणजे थोडी सुद्धा तिला भीती वाटत नव्हती. एवढ्या शत्रूंनी आपल्याला अडवलं आहे आणि आपण एकटो आहे, त्याची तिला भीती नव्हती. प्रत्युत द्विगुणितेन उत्साहेन, पण परत तिने काय केलं, उलट. प्रत्युत याचा अर्थ उलट. उलट द्विगुणतेन उत्साहेन, द्विगुण म्हणजे दुप्पट उत्साहाने, युद्धम कृतवती, दुप्पट उत्साहाने तिने युद्ध केलं. युद्धसमये शत्रुसैनिकाः तस्याः एकं पादं कर्तितवन्तः. युद्धाच्या वेळेस शत्रू सैनिकांनी तिचा एक पाय, कर्तितवंत म्हणजे पादम म्हणजे पाय, तिचा एक पाय कापला. पादम म्हणजे पाय, कर्तितवंत म्हणजे कापला. शत्रूंनी तिचा एक पाय कापला. अनंतरम इतः परम तर एतस्याः कारणात पीडा न भविष्यति. यापुढे हिच्या कारणाने त्रास होणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही. इति निर्णयं कृत्वा ते शिबिरम प्रतिगतवन्तः. असा निर्णय करून ते आपल्या शिबिरात परत गेले, की आता आपल्याला हिच्यापासून काही त्रास होणार नाही असा त्यांनी विचार केला आणि ते सगळे सैनिक जे होते ते आपापल्या शिबिरामध्ये निघून गेले. यद्यपि विष्पला पादः भंगः, जरी विष्पलेचा पादः भंग, पाय तुटला होता, तथापि सा हतोत्साह न जाता, तरी सुद्धा तिचा उत्साह मात्र नष्ट झाला नव्हता. पाय तुटला होता, तिचा पाय कापला गेला होता, शत्रूंनी तिचा कापला होता, तरी सुद्धा तिचा उत्साह मात्र कमी झाला नव्हता. चैतन्यमूर्ती सा वीरांगना एव आसीत. चैतन्यमूर्ती अशी ती वीर स्त्री होती. वीरांगना एव आसीत म्हणजे वीर अशी ती स्त्री होती. श्वः मया युद्धम करणीयम एव. श्वः म्हणजे श्वहचा अर्थ आहे उद्या, श्वहचा अर्थ आहे उद्या, अद्यचा अर्थ आहे आज आणि यहचा अर्थ आहे काल, झालेला. असे 3 शब्द हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी श्वः म्हणजे उद्या मला युद्ध करायचंय, करणीयम उद्या मला युद्ध करायलाच हवं, इति निश्चित्य अशा प्रकारे निश्चय करून सा पादं पुनः प्राप्तुम इच्छत. काहीच हालचाल न, तिला आपला पाय पुन्हा मिळवावा अशी तिची इच्छा होती, की मला उद्या युद्ध करायचं आहे, मग मला माझा पाय हा प्राप्त करायचा आहे, मिळवायचा आहे. अतसा निश्चलयता उपविश्य, अशा प्रकारे तिने निश्चय केला आणि बसून अश्विनी कुमारयोः ज्ञानम कृतवती. काय केलं तिने, अश्विनी कुमाराचं स्तब्ध बसली ती आणि अश्विनी कुमारचं तिने ज्ञान केलं. कृतवती म्हणजे केलं, अश्विनी कुमारचं ज्ञान केलं. तस्याः भक्तेः कारणात अश्विनी कुमारो लोहयुक्तं पादं योजयित्वा ताम यथापूर्वं कृतवन्तो. मग काय केलं अश्विनी कुमाराने लोखंडी पाय जोडून तिला पूर्वीप्रमाणे केलं. लोखंडी पाय, लोहयुक्त म्हणजे लोखंडी, लोहयुक्तचा अर्थ आहे लोखंडी. तिला लोखंडी पाय जोडला आणि तिला पूर्वीप्रमाणे केलं. यथापूर्वं कृतवन्तो, पूर्वीप्रमाणे केलं तिला. एतस्मात् विष्पला यथापूर्वं चलितुं युद्धं कर्तुं च समर्था जाता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती काय केलं, एतस्मात् विष्पला, मग काय झाली, विष्पला ही जी होती ती पूर्वीप्रमाणे चालण्यास आणि युद्ध करण्यामध्ये समर्थ झाली. मग अनंतरे प्रातः सा महता उत्साहाने, मग दुसऱ्या दिवशी, अनंतरे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ती मोठ्या उत्साहाने, महता उत्साहेनं, मोठ्या उत्साहाने रणांगणामध्ये आली. रणरंगे ताम दृष्ट्वा एव शत्रुसैनिकाः चकिताः भीताः च. मग रणांगणात तिला पाहून शत्रू सैनिक कसे झाले, चकित झाले आणि शत्रू सैनिक चकित झाले आणि तिला घाबरले. भीताः च म्हणजे तिला शत्रू सैनिक चकित झाले आणि घाबरले.
तस्याः दर्शनमात्रेण एव तेषां धैर्यं नष्टं जातं. तिच्या दर्शन मात्रानेच त्यांचं धैर्य हे पूर्णपणे नष्ट झालं. दर्शन घेतलं तिचं, तिला पाहिल्याबरोबर दर्शनानेच त्यांचं धैर्य नष्ट झालं. सा यदा आयुधप्रहारम आरब्धवती, जेव्हा तिने आयुध म्हणजे शस्त्रप्रहार, तिने जेव्हा शस्त्रांचा प्रहार करण्यास आरंभ केला, तदा ते सर्वथा हतोत्साहा जात, तेव्हा ते सगळे हतोत्साही झाले. म्हणजे काय झाले? उत्साह त्यांचा. हतोत्साह याचा अर्थ काय? त्यांचा संपूर्णपणे जो उत्साह होता तो संपूर्ण उत्साह त्यांचा नष्ट झाला. विष्पला शत्रून् कदली वृक्षान इव लीलया कर्तितवती. विष्पला केळीची झाडे, जसं आपण कदली म्हणजे केळी, कदलीचा अर्थ आहे केळी, ज्याप्रमाणे केळीची झाडं आपण कापतो त्याप्रमाणे ती लीला करत होती, म्हणजे सैनिकांना ठार मारत होती. केळ्याचे झाडं जसं कापतो त्याप्रमाणे ती सैनिकांना कापत होती. सहस्राधिकाः सैनिकाः तया संवृताः. सहस्त्र म्हणजे हजार, हजारपेक्षाही अधिक सैनिकांना तिने ठार मारलं. हजारो सैनिकांना तिने ठार मारलेलं आहे. एवं विष्पलायाः शौर्यस्य कारणातः तस्मिन् युद्धे खेलराजस्य एव जयः अभवत्. अशा प्रकारे विष्पलाच्या शौर्याच्या कारणामुळे खेलराजा ह्याचा जय झाला. खेलराजा हा जिंकला, त्यांचा जय झाला. कोणामुळे झाला? हा विष्पलेमुळे खेलराजाचा जय झाला, विजय झाला. वीरवनिता विष्पला भरतासह रणरंगम प्रविश्य. वीरवनिता विष्पला हिने पतीबरोबर रणांगणामध्ये प्रवेश केला. प्रवेश करून शौर्याने पादकर्तनानंतरम अपि, पाय कापला गेला असताना सुद्धा, अश्विनी कुमारयोः अनुग्रहेण, अश्विनी कुमारांच्या कृपेने, अनुग्रहणे म्हणजे कृपेने, पादम पुनः प्राप्तवती, तिने पुन्हा पाय मिळविला. आणि शत्रून संवृतवती च, शत्रूंचा काय केला? संवृतवती याचा अर्थ संहार करणे. संहार करणे म्हणजे ठार मारणे, मारून टाकणे. शत्रूंना तिने मारून टाकलं, शत्रूंचा संहार केला. एतेन साहसेन सा वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता. अशा तिच्या वेद साहसामुळे वेदवाङ्मयामध्ये तिची अनेक प्रकारे प्रशंसा झाली. म्हणजे अशा प्रकारचे तिने शौर्य दाखवलं, त्यामुळे वेदवाङ्मयामध्ये तिची अनेक प्रकारे प्रशंसा झाली. विष्पलाया शौर्यं तथा च अश्विनी कुमारयोः शल्यक्रिया कौशल्यं स्मरन्तु इति अस्मान् उपदिशति इतिहासः. म्हणजे विष्पलेचे शौर्य आणि अश्विनी कुमाराची केलेली जी शस्त्रक्रिया होती, ही पूर्ण शस्त्रकौशल्य म्हणजे तिला लोखंडी पाय बसवणे, ही जी शस्त्रक्रिया केली होती त्याचं कौशल्य, यांचं स्मरण आपण तुम्ही ठेवा. म्हणजे आपण सगळेजण अस्मान उपदिशतु इतिहास, आपण स्मरणात ठेवलं पाहिजे, असं आपल्याला आपला इतिहास या ठिकाणी सांगत आहे. जे आपण म्हणतो की आज सर्जरी केली आहे, तर आपण त्यावेळेसच ऋग्वेदाच्या काळामध्ये सुद्धा सर्जरी केली जात होती. जे अश्विनी कुमार हे जे होते, हे अतिशय चांगल्या प्रकारे शस्त्रक्रिया करणारे असे होते. डॉक्टर, आपल्या भाषेत म्हणतो आपण डॉक्टर, सर्जन जे आहे, तर तसे होते. आणि त्यांनी विष्पलेला लोखंडी पाय लावला आणि त्यामुळे विष्पला आणि खेलराजा हे ते युद्ध जिंकले होते. अशा प्रकारे इथे पूर्ण हा पाठ झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पाठ हा वाचावा. कठीण शब्द जर समजले नसेल तर परत पुढच्या तासाला तुम्ही विचारा, ग्रुपवर विचारा, पर्सनलमध्ये विचारा आणि प्रश्नांची उत्तरं जी खालची आहेत तो लिहिण्याचा प्रयत्न करा. पुढच्या तासाला आपण प्रश्न उत्तर या ठिकाणी घेऊ.